नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आमच्या वाडीतील हनुमान जयंतीचा पहिला दिवस। हनुमान जन्मोत्सव रात्री उद्यापासून पूजा असणार आहे आणि आज आहे एक दिवस आधी आमच्या इथे जागरण केलं जातं आणि आज त्या दिवशी काय काय कार्यक्रम होणार आहेत आणि कसं नियोजन असणार आहे ते मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। इकडे बरीचशी मुंबईची मंडळी पण आलेले, पाठी दाखवतो मी तुम्हाला। तर ते सगळे आता मंदिराच्या इथे बसलेले आहेत आणि आज काल रात्री जे आम्ही पताका वगैरे लावलं त्याचा पण व्ह्यू आता दिवसाचा दाखवणार आहे। रात्री जास्त लाईट नव्हती त्यामुळे दाखवता नाही आलं। तर आत्ता मी दाखवतो आमच्या मंदिराच्या परिसरातली रांगोळी तयारी आणि सगळे सजावट वगैरे कसं आहे। तर हे बघा, इकडे सगळे रांगोळी तर रस्त्याला काढून घेतलेले आमच्या इथे बघा। इकडे हा आहे आमच्या मंदिराच्या सभोवतालचा परिसर आणि इकडे आता ही जे मुंबईवाले पोरं आलेत त्यांना क्रिकेट खेळायचे हाऊस असते, तर अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी क्रिकेट चालूच असतं आमच्या इथं आता। आणि इकडे आमचा भाऊ पण आलाय आणि आज माझा बर्थडे पण आहे, तर विश देते पप्पीनाला इकडे, थँक्यू। तर आज पप्पींनी दिल्यात शुभेच्छा। आणि इकडे बघा, हे रात्री सगळं डेकोरेशन केलं होतं। इकडे मंदिराच्या इथे पण आम्ही डेकोरेशन केलं होतं। तर मंदिराच्या आतमध्ये अजून तर तयारी नाही, कारण आता बरेचसे मंडळी गेलेत बाजारामध्ये, कारण आमच्या इथं 2 दिवस जेवण वगैरे असतं। हे बघा, रात्री जे बलून वगैरे म्हणजे फुगे लावले होते मुलांनी, ते सगळं असं डेकोरेशन केलं होतं आणि मंदिराचं आता एकदम भारी वाटतं डेकोरेशन वगैरे। ते सगळे बलून वगैरे लावलेत आणि इकडे आमच्या मंदिरातली मोठी समय लावलेली आहे आणि सकाळी सकाळी आमच्या मंदिरात पूजा करून गेलेत पुजारी। आणि इकडे बघा, आजचा हा उद्या आणखीनच इथे सगळं गर्दी होणार आणि हा आहे आमच्या मंदिरातला आजचा व्ह्यू। इकडे सगळं सामान आहे, इकडे साहित्य जे पडले ते आज 2 दिवस महाप्रसाद असतो त्याची तयारी आहे। आणि बाकीचे इकडे आता सगळे जे मुलं आलेत ना, ते मुलांची आता आज स्पर्धेसाठी नाव नोंदणी आहे, म्हणजे दुपारी आज लहान मुलांसाठी स्पर्धा ठेवली जाईल। इकडे साहिल आहे, इथे विहान आला। विहान, पप्पा कुठे आहेत? मुंबईला आहेत आणि विहान आलाय खास स्पर्धेसाठी आज भाग घेणार। इकडे दुर्वेश आहे, समोर वगैरे सगळे बसलेत आणि आमच्या इथे भवन आहे, सुधीर मामा आहे आणि पप्पी नाही। इकडे सगळे आता हळूहळू लगभग चालू होईल। आज आहेत स्पर्धा किती वाजता आहेत? 3 वाजता सुरू करणार। लहान मुलांना वगैरे आहे, सगळ्यांना आहे की तर आता दुपारी स्पर्धा असणार आहे, सर्व नाही तर आता संध्याकाळी इकडे स्पर्धा। आणि इकडे आमचे शाहीर आलेत। शाहीर रात्री 4 वाजेपर्यंत जागे होता। डेकोरेशन सगळं त्यांनीच केलं आणि भिंतीवरचे फुगे लावलेत ते हा माणूस होता, प्रतीक। तर इथे 4 सगळे जरा उष्णता एवढी आहे ना, म्हणजे उन्हाचा एवढा पारा वाढलाय की भरपूर हीट झालाय, तो उभा नाही राहत आहे। तर आता पुढचे पण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दाखवत राहीन, तोपर्यंत कंटिन्यू। मंदिरामध्ये आता लहान मुलांची गडबड चालू झालेली आहे, इथे बरीचशी मुलं आलेली आहेत आणि इकडं प्रत्येक जण आता आलाय ते स्पर्धेची नावं द्या। इथं विहान आहे, दुर्वेश आहे आणि इकडे सगळी मुलं आले, ती नावं द्यायला। हे नावं दिली तुम्ही? नावं दिली? कुठलं स्पर्धेत? बटाटा शर्यत, ओके। आणि बिस्किट खाणे दुर्वेश आणि विहान इकडे पण, आणि बादलीत बॉल टाकणे। आणि इकडे बरीचशी नावं आपले शाहीर आहेत, समीर बुवा आणि बरीचशी नावं किती घेतलेत? आता जवळजवळ 20 नाव आले आतापर्यंत। आणि इकडे जरा मुलांची लाईन लागली, त्यामुळे त्यांना नावाची एंट्री करून देऊया। आणि इकडे बरीचशी मुलं आलेत जी नावं घेतात आणि कॉमेंट्री अनाउन्समेंट आमच्याकडे आमच्या वाडीतली सुधीर मामा आहेत। आणि यावर्षी कसा प्रतिसाद आहे? यावर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी लवकर मुलांच्या स्पर्धा आपल्या परीक्षा झाल्यामुळे यावर्षी मुलांना खूप वेळ भेटला आणि यावर्षी मुले भरपूर आलेली। गर्दी दरवर्षीप्रमाणे जास्त आहे, दरवर्षीपेक्षा बरीचशी गर्दी आहे। इकडे आमच्या इथं सेटिंग चालू आहे काहीतरी ट्रायपॉडची, इकडे पप्पीन आलाय आणि इकडे बघा बरीचशी आणखीन बरीच मंडळी आलेली आहेत। उन्हाचा पारा वाढलाय आणि मंडळातले बरेचशी मुलं आलेली आहेत। इकडे बघा काय चाललंय, फुगे फुटत नाही, इकडे फोडले जात आहेत।
आणि इकडे विहान आणि दुर्वेश आलाय. दिले का स्पर्धेत नाव? कोणत्या कोणत्या ह्याच्यात दिले? बटाटा शर्यत, चमचा गोटी हा आणि बादलीत बॉल टाकणे. बादलीत बॉल टाकले. बक्षीस घेणार का यावर्षी? किती बक्षीस नेणार तू? 2-3 तरी. 2-3 पक्का. यांनी दावा केलाय 2-3 बक्षीस तरी मारून जाणार आहे. इकडे दुर्वेश आहे, इकडे साई वगैरे सगळे मुलं आले आणि इकडं नावांची अनाउन्समेंट होते. आणि इकडे बरीचशी नावं आलेत. तर आता बघूया संध्याकाळपर्यंत किती नावं आहेत. आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि इकडे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सगळे सज्ज झालेले आहेत. इकडे बघा सगळे, इकडे योगेश मामा, अभिजित आहे आणि हे लोक इकडे सगळे बसले. तिथे स्पर्धक आहेत, वाडीतील सगळे लहान मुलं बसले. हे कोणी कोणी सगळ्यांनी भाग घेतलाय? कोण जिंकणार? कोण? इकडे सगळ्यांनी भाग घेतलेला आहे आणि इकडे आमचे कॉमेंट्री मॅन आहेत, सुधीर मामा आहेत, समीर मामा आहे, इकडे संतोष दादा आहे. सगळे इकडे सगळे जे मुली आहेत ना, मुली इकडे बसल्यात. हे पण स्पर्धक आहेत आणि बरेच जण इथं बसले. पहिला स्पर्धक आलाय स्वरूप मेटकर. किती बिस्किट खातात? कारण त्याला बिस्किट चालू जास्त आवडतो. चहाने झाले लॉलीपॉप. लॉलीपॉप सगळी बिस्किट खायचं आहे. टाइम लावले 1 मिनिटाचा. स्वरूप लॉलीपॉप लवर आहे. सुरुवात स्टार्ट. 2 उड्या झाल्या स्वरूपच्या. समोर बिस्किट समोर नको ठेवायचे आणि बिस्किट खायचं आहे. मस्त. तर जास्त उंच उडी मारा तेवढे बिस्किट तिथे तोंडामध्ये येणार. टाइम संपत चाललाय. स्वरूप फटाफट खायचंय बिस्किट. चायनीज तंदूर बिस्किट खायचंय. किती खाते स्वरूप बिस्किट? मस्त. आणि पहिला बिस्किट खाल्लेला आहे स्वरूपने आणि इकडं फुल पब्लिक आहे ना, प्रोत्साहन देते. इकडं बघा स्वरूप मस्त बिस्किट खाल्लेला आहे. एक बिस्किट. आणि इथं समर आलाय. समर आलाय स्पर्धक दुसरा. एक बिस्किट खाल्लाय. एक बिस्किट खाल्लेलं आहे समोर आहे. एकच बिस्किट अजून खाल्लेलं आहे. 2 खाल्लेले आहेत. 2 खाल्लेले आहेत. इकडं बरीच आणखीन मुलं आलेत वाडीतली. इकडं बघा 1 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. 3 बिस्किट. तिसरा बिस्किट खाल्लाय. हाबू आहे ना, दरवर्षी एक तरी प्राइज घेऊन जातोय. खाली घ्या, थोडं खाली घ्या. 3 बिस्किट खाल्लेले आहेत. 3 बिस्किट. चौथा बिस्किट खातात काय? तोंडावर कॉर्नर उभा राहिला तर बिस्किट तोंडामध्ये जाईल. 1 मिनिटाचा टायमिंग आहे. नाही जाणार. टाइम मास्टर संपला. अबूच्या नावावरती 3 बिस्किटांचा रेकॉर्ड झालेला आहे. यावर्षी स्पर्धेला आमच्या इथे भरपूर क्राऊड जमा झाले. म्हणजे ही जी लहान मुलं आहेत, परीक्षा वगैरे संपल्यामुळे जरा बऱ्यापैकी उपस्थिती दिसते. इकडे महिला मंडळ पण आलेत. आता जेवण असणार आहे संध्याकाळचं, तर त्याच्या तयारीसाठी महिला मंडळ आलेत. आणि एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. ब्रेक ह्याच्यासाठी की जी बिस्किटं आम्ही तयार केली होती ना, माल तयार करायला लागते, ते संपली म्हणजे एक माल तुटली आहे. त्यामुळे आता ही दुसरी माल बनवत आहेत. इकडे माल बनवतात तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. आणि इकडे सगळी बघा पब्लिक जमा झाली. नवीन स्पर्धक आले
मुलींमध्ये आणि इथं काव्य आले आणि मुलींमधली पहिली स्पर्धा काय उडी मारून बिस्किट खाणे. आता बऱ्यापैकी गर्दी झाली आमच्या ग्राउंडवरती मंदिराच्या इथे मैदान. सगळी जी लगबग चालू आहे ना ती आता संध्याकाळी साफसफाई चालू आहे आणि इकडे आणि लहान मुली आल्यात, लहान गटात भाग घेणाऱ्या आमच्या इथल्या मुली आल्या स्पर्धा झालेल्या बसून शांतता होती. ती शांतता भंग करायला इथले मंडळ आलेलं आहे, वाडीतला मंडळ. आता जरा त्यांना प्रोत्साहन देत टाळ्या वाजवा. काय 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 गाडव आणायचं. इकडे चालू आहे, कार्यकर्ते आलेत काय मला मदत करायला. स्वराज मेटकर आहे इकडे साफसफाई चालू आहे. मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते स्वराज मेटकर स्पर्धा चालू आहे आणि तिथे जरा साफसफाई होते. बिस्किट पडलेत पायाखाली म्हणून स्वराज मदत करतोय. आणि इकडे आता बघा बराच क्राऊड जमलेला इकडे, लहान मुली वगैरे आहेत आणि इकडे सगळ्या आमच्या वाडीतील महिला मंडळ वगैरे पण आता उपस्थित झालेले आहेत. इकडं बरीच गर्दी जी झाली आहे ती सगळी महिला मंडळ आहेत. झाडू बसून पाण्यापर्यंत कशी झाडू मारतायत असे कार्यकर्ते भेटले तर खरोखर आमचं मंडळ पुढे जाईल. स्वराज मेटकर मंडळाला मोठा हातभार लागतोय स्वराज कडून. यावर्षीचा वाडीतील मुंबईच्या जागरमानांचा तसं ग्रामस्थ वाडीतील ग्रामस्थ तर असतात पण मुंबईच्या जागरमानांचा प्रतिसाद खूप भारी आहे. म्हणजे भरपूर उपस्थिती आहे. सगळे ग्रामस्थ दिसत आहेत ते सगळे वाडीतले मुंबई आणि गावातले. आमच्या वाडीत साजरा होणारा उत्सव आहे. इकडे बराच पब्लिक अजून आलेलं आहे. तिकडं काही ग्रामस्थ बसल्याचे संध्याकाळचं नियोजन वगैरे आणि बाबा आलेत बसलेत इथं. बराच वेळ उन्हाचा थोडंसं पारा जास्त असल्यामुळे हे होत आहे. जरासं गरमी चालू झाले आणि इकडं स्पर्धक पण जोशात आहेत जण. टायमिंग साठी बिस्किट खाल्लेले आहेत जोरदार मस्त. हा बिस्किट एवढी मार आले शाबास. अरे वा 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 चला बिस्किट केला शाबास. इकडे चालू आहे स्पर्धा आणि इकडे जी तयारी चालू आहे ती रात्रीच्या महाप्रसादाची आहे. आणि इकडे मोठे मोठे चूल पेटवून घेतलेले आहेत आणि आता सध्या तरी इथे 2-3 मोठे चूल आहेत. एक तिकडे छोटा आहे ज्याच्यावरती 4 रात्री आपण केले होते आणि हे 3 टोप आज रात्रीच्या महाप्रसादासाठी आहे. आणि इकडं बघा इथे पण बऱ्याचशा महिला मंडळ आहेत ज्या इकडे आता या रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. सगळेजण आपापल्या पद्धतीने कामात करण्याची तयारी चालू आहे. खोबरं वगैरे किसण्याचं व्यवस्थित नियोजन चालू आहे. आणि इकडे जर साहित्य बघायला सगळे आजच्या मेनूमध्ये आहेत शेवग्याच्या शेंगा, या वर्षीच्या शेवटच्या सीझनच्या आहेत या. आणि सगळे रात्रीच्या जेवणाची ही तयारी आहे आता. तर आता आपल्या तिकडे चालू आहे स्पर्धा. आता आपण जाऊन स्पर्धेकडे जाऊया. आता स्पर्धा चालू झाली. दुसरी स्पर्धा आहे जी बिस्किट खाण्यानंतर बॉल टाकणे आणि लहान मुलांची जी गर्दी चालू आहे बादलीत बॉल टाकण्यासाठी 6 बॉल देतात. या बादलीमध्ये बॉल टाकायचे आहेत आणि इकडं सगळी लाईन लागली लहान मुलांसाठी लागली. तर इकडं बघा फुल यावर्षी जरा जास्तच आमच्या इथे पब्लिक आलेली आहे त्यामुळे जरा जास्तच इंटरेस्ट आलाय सगळ्यांना आणि खूप सगळं आनंदी वातावरण आहे. इकडे बघा हे सगळे स्पर्धक आहेत. या स्पर्धकांनी भाग घेतल्या बादलीत बॉल टाकणे. हा एवढा डिस्टन्स ठेवलाय त्या लहान मुलांसाठी कमी डिस्टन्समध्ये टाकलाय. आणि इकडे बघाल तर आमच्या वाडीतील सगळे महिला मंडळ मुली वगैरे सगळे इकडे प्रेक्षक म्हणून उपस्थित आहेत. तर इकडे पण बराचसा पब्लिक आता जमा आहे. आणि इकडं स्वराज आहे आणि स्वराज आलेला आहे. एक बॉल तर स्वराजचा गेलाय. 5 बॉल झालेला आहे. 6 बॉल झालेले. एकच बॉल बादलीमध्ये गेलेला आहे. एक नंबर आलेला आहे स्वराज मेटकर. 1 नंबर आले. त्याच्यानंतर आता पुढचा स्पर्धक आहे दुर्वेश मेटकर.
हा जो गेम आहे ना तो दुर्वेश मेटकर. म्हणजे ट्रेडिंगला असतो एकदम, याच्यामध्ये जास्त जण सहभागी बादलीत बॉल गेलेला होतात. बादलीत बॉल टाकायला खूप मजा येते इथे सगळ्यांना, त्याच गेमचा खूप एक बॉल आनंद बादलीत. असतो. आणि एक बॉल सर बॉल बाहेर आला, पास करत येईल बॉल. बघा इकडे 2 बॉल दुसरा बॉल पास. बादलीत गेलेला आहे. 4 पैकी 2 बॉल बादलीत गेलेले आहेत. एक मिनिट. इथे लगबग पण चालू आहे आमच्या इथं जी हा. रात्रीच्या महाप्रसादाची महिला मंडळाची एक तयारी बॉल चालू आहे, बादलीत गेलेला आहे. जेवणाची, जे आतमध्ये दोन आपण मस्त. दाखवलं. इकडे स्पर्धक आहेत, सगळे खेळ चालू आहेत. दोन. बघा इकडे विहान आलाय, तीन विहान मस्त, 3 बॉल टाकले. तीन. आम्ही जाम खुश होणार आहे आज. 4 मस्त. 4 बॉल टाकलाय, अरे 5वा 4 बॉल गेलेले आहेत. 6 पैकी 4 बॉल. आणि इकडं मम्मीच घेऊन आले 4 बॉल गेलेत. पोरग्याचं कौतुक, चप्पल घेऊन आलेत. आणि इथे नवीन स्पर्धक आलेला आहे. हा? निदेश मेटकर. एक बॉल जाऊन तर निदेश आलाय. मेटकर बघा किती बाजूमध्ये बॉल टाकतात ते. हे बाजूला या. स्वरूपचा एक बॉल गेला बादलीत, दुसरा बॉल गेला बादलीत, आणि तिसरा जाता शरद जाता आणि बाजूमध्ये बॉल टाकलेले आहेत. 3 बॉल बाजूला शब्बा स्वरूपचे गेलेत बादलीत. वडापाव खाऊन आलेले आहेत आता. आणि जोर आल्याबद्दल 2 बादलीत बॉल टाकलेले आहेत. स्पर्धक आहेत. ऋषीच्या मागे उभा राहायचं आहे. बादलीच्या बाहेर एक बॉल, दुसरा बॉल पण बादलीच्या बाहेर गेले. 6 पैकी 3 बॉल बाहेर गेलेले आहेत. 4 बॉल बाहेर गेलेले आहेत. 5 पॉवन गेलेले आहेत. 6 आता बघूया ओम. आता बघा किती ओम बादलीमध्ये बॉल टाकतो ते. आणि इथं पुढच्या स्पर्धेची तयारी झाली आहे. काय रे प्रथम क्रमांकावर 4 बॉल बादलीत टाकले नियर बॅट्समन. मडका घेऊन आलाय मडका फोडणीसाठी आता साहिल मेटकर काय घेऊन आले? टाकतात ते. मटका फोडणी पण असणार आहे, त्यामुळे कार्यकर्ते फुल धमाल आहेत. आणि इकडं मटका फोडणीची तयारी चालू आहे. आणि तिकडे चालू आहे साहिल मेटकर आलेला आहे स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. बादलीच्या बाहेर टाकलेला बॉल एक. तर दुसरा बॉल पण साहिलचा बादलीच्या बाहेर परत 3 बॉल झालेले आहेत. 4 बॉल 6 बॉल झाले बाद झाले. त्याला रंग चढलाय, प्रेक्षक जास्त आलेत. अरे इकडे मस्त सगळेजण आजच्या दिवसाचा फुल एन्जॉय करतात. आणि 4 साहिल आणि 4 इकडं आज या कार्यक्रमात आमच्या वाडीतील उपस्थिती जी कमी आहे ते आमचे तुमचा नाही स्वागत करत आहे. आमचे बंधू अजयजी मेटकर आणि रोशनजी मेटकर तसेच प्रतीकजी मेटकर यांची उपस्थिती कमी आहे, तर त्यांच्याबद्दल 2 शब्द काय बोलाल तुम्ही दोघं? एक बॉल घातली. हा, सोनी आणि असावी. इकडं निक्की आले. निकिता मेटकर किती बॉल टाकून बघूया बादलीमध्ये. 5 आहे. 6च्या वर 6 बाहेर गेलेत. स्नेहल मेटकर, पायल मेटकर शेवटचे स्पर्धक आहेत. पायल मेटकर, पायल मेटकर महिलांसाठी संगीत खुर्ची मटका फोडणे आणि बादलीत बॉल टाकणे. महिलांसाठी इकडे सगळे प्रेक्षक उभे आहेत आणि एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. इथं टी टाइम झालेला आहे आणि चहा द्यायसाठी स्पेशल इकडे आमच्या 2 मामे आहेत. मामी इकडे 2 मामे आहेत इकडे स्पेशल चहा द्यायसाठी. चहा दे, एक कप चहा देऊन टाका मला. आणि इकडे कोरा चहा भर उन्हातून आलेला आहे, दे मग. आणि आमची मामी आहे इथे, सुप्रिया मामी चहासाठी आले. हे बघा चहा प्यायला या, थोडी एनर्जी मिळते. इकडं दुसरा नंबर आहे मुरमाई घाट. आता महिलांसाठी स्पर्धा तर चालूच आहेत. बादलीमध्ये बॉल इकडं टाकणे भरपूर महिलांसाठी महिला मंडळ चालू आहे. आरती मेटकर, रेवती एसरे. आरती मेटकर आणि बॉल बादलीच्या आणि बाहेर आमच्या टाकलेला आता पहिला स्पर्धा चालू झाल्यात. बॉल. दुसरा बॉल पण बादलीच्या बाहेर. मोठा महिलांचा गट आलाय बादलीत बॉल दुसरा बॉल फेकायला. बादलीच्या बाहेर. पहिले स्पर्धक आरती मेटकर
तिसरा बॉल पण बाजूचा बाहेर घेतो, चौथा बॉल पण बाहेर. नाही नाही लहान नाही, मोठ्याचा बाहेर. बादलीच्या बाहेर. चालू झालेलं आहे. इकडे दुसरे स्पर्धक आलेत एक बॉल अरे आणि इकडे पप्पीन बसलेला आहे. त्याला जोरात टाकायचं आहे. 4 बॉल गेलेले आहेत. अरे 5 अरे 6 बॉल बादलीच्या बाहेर गेलेले आहेत. तिसरी स्पर्धक आहे स्वरा मेटकर. अजून एक पण नाही कोणा स्पर्धकांचा बॉल बादलीत गेलेला आहे. स्वरा मेटकर तेव्हा किती बॉल टाकतात बादलीमध्ये? बादलीच्या बाहेर गेलेला आहे. तिसरा बॉल पण बादलीच्या बाहेर गेलेला आहे. आता असं वाटतं की बॉल जर गेला तर आम्हाला फेकून मारणार असं वाटतंय मला आता. स्वरा मेटकर बॉल बादली टाकण्याचा आहे. अभिजितला मारायचं नाही. आमचा राग अभिजित होत काढायचं नाही. आम्ही बॉल तयार आहोत. एक पण बॉल बादलीत गेलेला आहे. पहिला बक्षीस बॅटरी आहे, घरात गेली पाहिजे. पाठी उभा राहा. एक बॉल बादलीच्या बाहेर. वरून टाक, वरून टाक. चाल तू घाबरू नको, वरून टाक. मस्त मस्त. महिलांशिवाय कार्यक्रम कधी होत नाही. आज आम्हाला समजलं आम्हाला जर महिला सहकार्य करतात तर यावर्षी आम्हाला असं सहकार्य करा. तुम्ही जर सहकार्य केलं तर आमचं प्रोत्साहन जरा वाढेल. संगीता मेटकर, संगीत खुर्ची मास्टर संगीता मेटकर, अनुजा बबन मेटकर. तर अनुजा वरून 5 बॉल जर बॉल बाजूमध्ये टाकले तर महिलांचं थोडं गडबड असते, कारण त्यांना आहे ना जेवण करायला जावं लागतं. म्हणजे जेवण बनवत असतात, महाप्रसाद असतो ना रात्रीचा 2 दिवस, तर त्यांची सगळी ती तयारी असते. त्यामुळे आम्ही महिलांसाठी वेळ सिक्युअर म्हणजे वेळ त्यांच्यासाठी एक सेपरेट वेळ ठेवतो आणि मग त्यांना ते खेळ खेळायला देतो. तर आत्ता त्यांची खेळ चालू झालेत बादलीत बॉल टाकून, तर ते त्यांचं ॲडजस्ट करून स्पर्धेत सहभागी होत असतात. आणि इकडून बऱ्याचशा महिला आता येत आहेत. तर त्यांच्यासाठी विरंगुळा होतो कामातून, एक थोडासा मजा येते, थोडी एक टाइमपास होतोय. आता सगळ्या महिला आलेल्या आहेत. आणि इकडे महिला स्पर्धकांची लाईन लागलेली आहे. महिला स्पर्धकांची नाही खेळत. एक बॉल गेलेला आहे. 6 बॉल जर बाजूत टाकले तर संतोष 6 फेरा मंदिराच्या वाटले. इकडे संतोष बसलाय. सोहेल मेटकर 2 बॉल. संतोष मेटकर किंवा 2 फेऱ्या मारायचे आहेत. संगीता मेटकर, संगीत खुर्ची मास्टर संगीता मेटकर. वैसे पाण्यात ठेवायचा. 1 बॉल 3 बॉल झालेले. एक पण नाही बॉल गेला बादलीमध्ये. 1 बॉल बादली. रुपाली मेटकर तेव्हा किती बादलीमध्ये बॉल टाकतात ती. तिसरा बॉल पण बादलीच्या बाहेर. मस्त असा जर मुलांना आम्हाला जर सहकार्य केलं दरवर्षी तर किती मजा येईल. बापरे किती मजा वाटते. एवढ्या जर महिला एकत्र आल्या यावर्षी तो दसऱ्यात झाला आहे. मुलं पण आहेत, महिला पण आहेत, पुरुष पण आहेत. दरवर्षी जर तुम्ही जर आलात मस्त कार्यक्रम होईल. लहान मुलांना जरा शांत करा. लहान मुलांसाठी रोहन समोर जर मुलांनी जर दंगा केला तर पुरुष स्पर्धा नाव येणार नाही. हॅलो अंगणवाडीसाठी सागर एकनाथ बादशाह 500 सागर एकनाथ बादशाह आपल्याला
तो 5 बॉल जर टाकले तर निलेश उचलून आपल्याला मंदिराच्या वाटल्या 5 फेऱ्या मारणार आहेत. तसे जेजुरीला मार चढून जर घेऊन जात आहेत तसे हनुमानच्या मंदिराला 5 फेऱ्या मारणार आहेत. निलेश मेटकर कॉमेंट्री पण आमची भारी कॉमेंट्री करतात इकडे, फुल जोश देतोय सगळ्यांना. आणि आमची आई आली आता, एवढ्या वर्षातून पहिल्यांदा सहभागी होत असेल. आणि 2 बॉल गेलेत. थांब जरा थांब, हे घे टाक तू इथं, आपल्याच आहे. एक बॉल बादलीत गेला, आईने 1 बॉल टाकलाय बादलीमध्ये. किती बॉल टाकतात ते खास कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. अरे शब्द पहिला बॉल बादलीत, दुसरा 1 बॉल बादलीत टाकलेला आहे. खूप फटाफट बॉल जात आहे. आरामात नाही करायची. 2 बॉल टाकले, 2 बॉल तयार झाले पाहिजे. 2 बॉल गेलेले 6 पैकी 2 टाकलेले आहेत. मनीषा मेटकर आणि इकडे अक्षयची मम्मी झाली. अक्षय बॅटरीसाठी वेटिंग आहे. पहिला बक्षीस बादलीत बॉलला बॅटरी आहे. काय सिंपल मारू दे, काय किती मारायचं मारू दे, फक्त 3 जास्त नाही. 3 बघूया अक्षयचं मार्गदर्शन किती उपयोगी ठरतंय. नॉर्मल मनीषा मेटकर एक कसं वाटतं. कार्यक्रमासाठी लेट पण थेट, या कार्यक्रमासाठी लेट पण थेट अंकुशेठ मेटकर आलेले आहेत. इकडं अंकू आलाय आमचा, दुपारच्या गाडीला बसला होता. आमच्या वाडीतील ग्रामपंचायत सदस्य चित्रा दगडू मेटकर आलेले आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. तर बघूया किती बॉल बादलीत. पहिला बॉल बादलीत गेलेला आहे. 1 बॉल त्यांचा. अभिजित मेटकर यांनी अन्नदानासाठी 502 रुपयाचं देणगी दिली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. जेवणाची तयारी जोरात चालली आहे. दोन्ही माम्यांचा जोश आहे, एकदम मोठा टोप घेऊन चालल्यात. आणि हा जो टोप आहे ना, याच्यामध्ये सगळे जेवणाची तयारी होणार आहे. आता सगळेजण इकडे बसले, तिकडे बराच पब्लिक आहे आमच्या इथे. सगळे मंडप आहेत, आजूबाजूला पूर्ण परिसर गजबजला. इथे बघा स्वराजचं चालू आहे क्रिकेट. स्वराज, रुई आणि स्मिथ क्रिकेट खेळत आहेत. 4 बॉल 2 बॉल बालकृष्ण बादशाह स्वरूप सीताराम दादा तुमचे शस्त्र. एकच बॉल टाकायचं, एकदम बॉल नाही टाकायचं, एकच टाकायचं आहे बॉल. अरे चुकलेलं आहे. बादलीच्या बाहेर गेलेलं आहे. ओके, बाद झालेले आहेत. आता या सीताराम दाऊ, संजू मेटकर, बंधू मेटकर त्यांचा आम्ही आभारी आहेत. सीताराम मामा आलेत बादलीत बॉल टाकायला. असे जर अन्नदान करायचं असेल तर मंडळाचे संपर्क साधायचा. हा 1 बॉल गेलेला बादलीत. सीताराम दाऊ खरंच जिंकलात तर खरंच तुम्हाला चार्जिंगची बॅटरी भेटेल. बॉल उडतायत बादलीतून. बादली झाली छोटी. 3 बॉल बादलीतून बाहेर आले. संजय मेटकर
मधुकर मेटकर आणि आता संजय मेटकर समीरचे दगडू पप्पा आले. मेटकर संजय आपला बॅटरी जिंकायचं बॅटरी पहिल्या बक्षीस बॅटरी एक बॉल गेलेला आहे बादलीमध्ये. बॅटरी घेऊन जायचं. आतापर्यंत 19 जणांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. महिला 30 महिलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. तिसरा बॉल जाता जाता राहिलाय बादलीत. तिसरा बॉल पण बादलीच्या बाहेर आणि हा शेवटचा बॉल बघूया बादलीतून आणि हे दोघं चिटिंग करतात. हे दोघांची बंधू आहे. कलाकार होते आणि गोट्या शेट आलाय आमचा. पहिला बॉल बादलीच्या बाहेर. आणि इकडे चालू आहे जीवाची चालू आहे घालबेल. बक्षीस आहे की नाही बघूया आता काय. आणि गेला एक बॉल गेलेला आहे. एकही बॉल नाही गेलाय. आरती नाराज झाली आहे तिकडे. मेटकर आणि बाजूत बोलता कसं आहे अभिजित मेटकर अंकित मेटकर या म्हणजे अंकित मेटकर आलेले आहेत. खरोखर पहिला बॉल बादलीत. दुसरा बॉल बादलीच्या बाहेर. तिसरा बॉल बादलीत जाऊन आलाय. एक बॉल टाकलेला आहे बादलीत. हा ओके सचिन दादा आहे. किती बॉल टाकतात बघूया. पहिला बॉल बादलीत जाऊन आलाय. दुसरा बॉल बादलीच्या बाहेर. 2 बॉल बादलीत गेले. तिसरा बॉल पण बादलीत जाऊन आलेला आहे. एकच बॉल गेलाय. 2 बाहेर जाऊन आलेले आहे. चमचा गोटीच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि इकडे सगळे स्पर्धक चालले आहेत जोरात. पहिली स्पर्धक पास झालेली आहे. परी दुसरी काऊ चालली आहे. आणि आता काव्या 1 नंबर श्रेया 2 नंबर 2 स्पर्धक आलेले आहेत. आणि इकडे कार्यक्रमाची रूपरेषा पाहणारे आमचे सदस्य कार्यक्रमाचे कार्यकर्ते दुसरी लाईन उभी केलेली आहे चमचा गोटीमध्ये. आणि इकडे दुसऱ्या फेरीचे स्पर्धक देखील उभे राहिलेत. आणि इकडे खास मुंबईवरून आलेले आमचे लेट पण थेट अंकितजी मेटकर आलेले आहेत. आणि इथे अक्षयजी मेटकर. अक्षय आणि चमचा गोटीचा दुसरा राऊंड चालू झालेला आहे. आणि दुसऱ्या राऊंड मध्ये दाखवतो. दुसऱ्या राऊंडचे स्पर्धक आलेले आहेत. आणि आता इकडे थोडीशी गर्दी कमी झाली आहे. चमचा गोटीचे मुलांमधले लहान गट मुलांमधले स्पर्धक आलेत. कमिटी मेंबर अंकित मेटकर यांचा प्रोत्साहन खूप आहे. आणि इथे विहान आलेला आहे. विहान इथे पण आहे. सगळेजण स्पर्धकांनी भाग घेतलाय. आणि इकडे साई आहे आपला. इकडे हे बघा सगळे स्पर्धक आता तयारीत आहे. इकडं काहीतरी स्पेशल गायडन्स करतायत. अक्षय अक्षय फसवतोय. स्पर्धक तर रेडी झालेत. आता स्पर्धकांमध्ये पहिला कोण येतो दुसरा कोण येतो बघूया. सुरुवात तर झाली आहे. आणि इकडे स्पर्धक चालले आहेत पुढे. इकडे चालू आहे. आणि ज्या प्लेअरला जास्त मार्गदर्शन केलं तो प्लेअर जागेवरतीच उभा राहिला. अक्षयनी मार्गदर्शन केलं होतं त्या प्लेअरला कसं खेळायचं. तो जागेवरतीच उभा राहिला. स्पर्धेला दिला हिरवा झेंडा. आणि स्पर्धक आले. इथून एक एक दगड घेऊन जायचंय. बटाटा इथे एक एक दगड घेऊन आपल्या जागी नेऊन ठेवायचा आहे. जो पहिले उचलून नेईल तो विजेता ठरेल. याच्यातून पण 2 नंबर काढण्यात येतील. आणि इकडे बघा थोडस अंतर जास्त आहे.
आणि जो पहिले या ठिकाणचे बटाटे तिकडे नेऊन ठेवेल दगडे ते पहिला विजेता ठरेल. पहिला राऊंड झालेला आहे. मटका फोडायचं, कोणाचं दुसरं डोकं नाही फोडायचं. बरोबर चाललंय ताई, बरोबर चाललंय. कोणी ओरडू नका, कोणी ओरडू नका. ते रेषा अभिजित रेष नाही, जर रेषेला पुढे गेला तर काय झाला. बरोबर मटका आपल्याला फोडायचं. सुलभा मामी आले मटका फोडीला. बरोबर चालू मडका पाणी पाण्याने मडका फुटलेला अगदी सेंटर मध्ये मडक्याच्या पुढे थोडं पाणी आहे. आणि मटका फुटलेला आहे. संध्याकाळ झाले 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजल्यानंतरचा प्रतिसाद आहे हा आमच्या मंदिराच्या इथून. आज मंडप काढलेला आहे, मंदिराच्या इथे सजावट केलेली आहे. त्याच्यानंतर भरपूर असं सूर्यास्त पण होतं पाठी दिसत असेल तर खूप असं उत्साही वातावरण आहे. सगळेजण बसलेले आहेत आणि हे खेळ खेळतात आणि ह्या खेळांना एक ऊर्जा, वेगळीच ऊर्जा मिळते खेळांना. समोर आमच्या गावातली वाडीतली बसलेले आहेत आणि इकडं बघा जया वहिनी आलेल्या आहेत आमच्या मटका फोडायला आणि चाललेत कुठं बघा. ज्यावेळेस व्हिडिओ बघतील त्यावेळेस तर सांगते मटका इकडे आणि ते चाललेत. हे घरात चाललेत, घरात मटका राहिला. व्हिडिओ बघतील तेव्हा धमाला येणार आहे, त्या बातम्या यांना दिसतोय वाटतं, मजा येणार आहे. या वाटतं टाइम कमी असा आणि जवळपास आलेले आहेत. गेले चुकलाय आणि आता केलं. या वाटतं खरं धर्म जयंतीला त्यांचे मंडळ आभारी आहे. युट्यूब चॅनल उद्देशस्त्री ते कुठे असतील. प्रिया इकडे आली आहे आणि खरोखर प्रिया स्पर्धे आले. जोडो अरे कुठे भेटायचं तुला, मडका फोडायला कुठे भेटायचं. जाऊ दे कुठले जाऊ दे. मस्त लाईनीमध्ये चालले मटका फोडायला, लाईनीमध्ये चालले. तू मटका फोडायला चालली होती, आपल्या सहकार्यांचा मटका फोडायला चालली होती आणि मडका फुटलेला आहे. मटका राहिला इकडे. जबरदस्त जबरदस्त. सोरा अभिजित मटकर आलेले आहेत. बघूया आपण, बघूया मटका फोडायला यशस्वी होतात का. एकदम अंदाज घेतलेला अंदाज आलेले आहेत आणि इकडे बक्षीस मिळतंय काय बघूया. जवळपास त्याच्या पुढे तर आलेत पण पाठी अभिजित आलाय ते काठी. मटकर आला इकडे आणि आता आरती आली मटका फोडायला. बघूया शेवटचा ग्रुप मधला आमचा मेंबर. मटका तर तयारी, निशाणा तर बरोबर, स्टार्टिंग तर बरोबर चालली आणि इकडे गोट्या खुश झाला. फोडते तरी बक्षीस भेटलं ना तर जाम खुश. गोट्याचा रिॲक्शन बघा. इकडं मटका पडा, इकडे गोट्या खालीवर होतोय आणि आरती इकडे अरे जरा वर जा बक्षीस घेऊन ते काय बघूया. आरती फोडलेली आहे आणि इकडं तर आता वाजलेत 6:45 आणि आजच्या दिवसाच्या स्पर्धेचे समाप्ती घोषणा केलेली आहे. उर्वरित स्पर्धा आहेत ज्या संगीत त्या उद्या होती आणि आता हरिपाठाची तयारी आहे. संध्याकाळी हरिपाठ आहे, आता डायरेक्ट हरिपाठाला भेटूया. आणि आमच्या इकडे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते बघा इकडे सगळेजण बसलेले आहेत आणि आजचा दिवसभर दुपारपासून ते सगळे याच परिसरात आहेत.
हरिपाठ झालेला आहे आणि आता सुरुवात झाली आहे. आणि आता सगळेजण बसले जेवायला आणि ही आदल्या दिवशीची एक महाप्रसाद आहे. उद्या हनुमान जन्मोत्सव आहे म्हणजे आज रात्री आणि आता ह्या रात्रीचा पहिला महाप्रसाद आज पडलेला आहे. आमच्या इकडे सगळेजण जेवायला बसतात आणि इथे पंगत हे सगळे वाडीतले मंडळी बसले जेवायला आणि इकडे आपण पण आता जेवायला बसणार आहोत. जेवायला सुरुवात झाली आहे. सूरज बसलाय जेवायला. इकडे सगळेजण जेवायला बसले. बघा इकडे उपास करणे आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या इथे जेवायला आणि इकडे पाणी भरून ठेवायला गेले. सगळेजण बसले जेवायला. एक पंगत बसल्या मंदिरामध्ये. इकडे सगळ्या जणांना जेवायला बसवलं आणि बाहेरची पंगत आहे ना उठलेली आहे. म्हणजे एक पंगत झाली जेवून. आता स्टेप बाय स्टेप 1-2 पंगत अजून निघतील आणि त्याच्यानंतर रात्री कार्यक्रम असतील म्हणजे वाडीतलेच कार्यक्रम. Guys, go, 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 go.